तामिळनाडूतील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटला। टीव्हीके प्रमुख थलपती विजय यांचा आज शपथविधी। काँग्रेस व्हीसीकेसह अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने साधला आकड्यांचा मेळ। थलपती विजयच्या शपथविधीपूर्वी मोठा ट्विस्ट। एका मताचा विजय प्रकरण कोर्टात। डीएमके मद्रास हायकोर्टात याचिका। आमदाराला विश्वासदर्शक ठरावात सहभागी होण्यापासून रोखण्याची विनंती। पंजाबमधील आप सरकारचे उद्योग मंत्री संजीव अरोरा यांना ईडीकडून अटक। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी सहकार्य करत नसल्यानं कारवाई। अटकेनंतर आप भाजप नेत्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। खासदार सुप्रिया सुळेंच्या कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात। धडक देणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट शेअर केली तर सुप्रिया सुळेंसह कारमधील सर्वजण सुरक्षित। नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानच्या कुटुंबियांची एसआयटीकडून चौकशी। निदा खान आणि तिच्या आईची समोरासमोर बसून चौकशी। निदा खानला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। राहतं घर आणि कार्यालयावर चालणार बुलडोझर। महापालिकेकडून बांधकाम अवैध असल्याची नोटीस। शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात बोंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्पना खरातला शोधण्यात मात्र पोलिसांना अपयश। इगतपुरीतून 33 वर्षीय भोंदू राजेंद्र माळीला बेड्या। घरातून प्राण्यांचे अवशेष जप्त। भोंदू बाबाला 2 दिवसाची पोलीस कोठडी। हंटा व्हायरसचा उद्रेक झालेलं नेदरलँडचं क्रूज स्पेनमध्ये दाखल। क्रूजवर 140हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी। सर्वांना क्वारंटाईन करणार। राज्यातील 487 शाळा अनधिकृत। मुंबईत सर्वाधिक अनधिकृत शाळा। केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई। 111 शाळांवर गुन्हा दाखल। मुंबई महानगरातही आज उन्हाचा तडाखा। आजही उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा। पुढचे 2 ते 3 दिवस 1 ते 2 अंशांनी पारा चढणार। कोकणासह विदर्भालाही अवकाळीचा मारा। रत्नागिरी सिंधुदुर्गात सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस तर चंद्रपुरातही बरसल्या हलक्या पावसाच्या सरी। मध्य रेल्वेचा आज आणि उद्या विशेष ब्लॉक। सीएसएमटी कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावणार। लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार।